नारायण आणि ब्रह्मदेव हे दोघ जण माझ्या डाव्या आणि उजव्या या दोन्ही अंगातून तुमची उत्पत्ती या ठिकाणी झालेली आहे. तर माझं काम आहे किंवा सृष्टीला जर काही तिथे वाढलेलं असेल तर ती तिथे कमी करायची आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायची, नारायणाने त्याचं रक्षण करायचं. अशा प्रकारे त्यांनी त्यांना सांगितलं. आणि तुम्ही दोघही जण एकत्र येऊन हे कार्य पार पाडा. दोघांचा एकमेकाच्या हातामध्ये हात त्यांनी त्या ठिकाणी दिला आणि सृष्टी पालन करण्याची जिम्मेदारी त्यांच्यावर त्यांनी सोपवली. आणि त्यांनी सांगितलं की कालांतराने रुद्र स्वरूपामध्ये मी ब्रह्मदेवापासून पुन्हा जन्म घेईल. म्हणजे ब्रह्मदेवापासून माझा पुन्हा जन्म होईल. म्हणजे आता हे काय झालं किंवा माझ्यापासून तुमची उत्पत्ती झाली, मग तुम्ही मला श्रेष्ठ समजू लागले आणि तुम्ही दोघ जण लहान झाले. अशा प्रकारच्या ठिकाणी झालं. आपण तिघही जण सारखेच आहे. तुम्ही, मी, ब्रह्मदेव, नारायण आपण सगळे सारखेच आहोत. आपल्यामध्ये काहीच भेद नाही तिघांमध्ये. अशा प्रकारे त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि कालांतराने शिवाचं भ्रुकुटी म्हणजे कपाळाच्या दोन्ही डोळ्याच्या मध्ये जो भाग असतो आपला त्याला भ्रुकुटी आपण म्हणतो. त्या भ्रुकुटीपासून रुद्राचं म्हणजे शिवाचं त्या ठिकाणी अवतरण झालं. अशी त्या ठिकाणी त्यांनी कथा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. शिवरूप हे सनातनच आहे, पण कुठेतरी अहंभाव राहू नये किंवा कुठेतरी एकमेकाविषयी काही राहू नये म्हणून त्यांनी ते रुद्र रूप त्या ठिकाणी धारण केलं. आता असं झालं की मुलगा वडील झाला आणि वडील मुलगा झाला असा प्रकार झाला. काही वेळेला आपण फॉर्म भरायला जातो तर असाच प्रसंग बऱ्याच वेळेला येतो की मुलाचं नाव असतं रामचंद्र, आजोबाचं दुसरं काहीतरी नाव असतं, पुन्हा पंजोबाचं नाव असतं रामचंद्र. ते कोणचं नाव कुठे लिहावं ते म्हणजे फॉर्म भरून घेणारे सुद्धा बऱ्याच वेळेला परेशान होतात. तर तसाच हा प्रकार त्याच्यामध्ये भ्रुकुटीपासून त्यांची उत्पत्ती झाली. उमाची सुद्धा म्हणजे पार्वतीची सुद्धा उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली होती. आणि तिच्यापासूनच पार्वतीपासूनच वाग्देवी म्हणजे सरस्वती आणि सरस्वतीच्या नंतर लक्ष्मी अशा ह्या तिघींची सुद्धा उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. आणि महादेवाने सांगितलं कालांतराने जे रुद्ररूप माझं येईल त्या रुद्ररूपासाठी मदतीला काली नावाची जी पार्वतीचं जे स्वरूप आहे ते स्वरूपच माझ्या कामाला येईल आणि ती माझ्या सोबत राहील. आणि त्यांनी लगेच सांगितलं नारायणाला म्हणावं तुम्ही लक्ष्मीचा आधार घ्या आणि तुमच्या कार्याला लागा. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्ही सरस्वतीचा आधार घ्या, तुमच्या कामाला त्या ठिकाणी लागा. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि महादेव म्हणले माझं दर्शन घेतलं तरी तुमचं दर्शन घेतल्याचं फळ सगळ्यांना मिळेल आणि तुमचं दर्शन जरी घेतलं तरी माझं दर्शन घेतल्याचं मला फळ मिळेल. म्हणून त्यांनी सांगितलं की आपण दोघं एकमेकाच्या हृदयात त्या ठिकाणी बसलेलो आहोत. मूलीभूतं सदोक्तं च सत्यज्ञानात्मनन्दकं ममैव हृदये विष्णोर्विष्णोश्च हृदयं उभयोऽन्तरं भुजो वैनां जानाति मतो. आपल्यामध्ये कोणीच भेद करायचा नाही. तो शिवभक्त असेल किंवा नारायण भक्त असेल तर आपण दोघंही एकच जण आहोत. मग दोघांनी एकमेकाला वचन त्या ठिकाणी दिले की बाबा तुमची जरी कोणी निंदा केली तरी तो नरकात जाईल, माझी जरी निंदा केली तरी तो सुद्धा नरकात जाईल. अशा प्रकारे दोघांनी एकमेकाशी त्या ठिकाणी जुळवून घेतलं आणि विष्णूच्या मदतीने सगळं कार्य करावं असं त्या ठिकाणी बोलणं झालं. ब्रह्माजीने सृष्टी रचायची आणि त्यांच्यावर जे संकट येतील किंवा काही ज्या अडचणी येतील तर त्या नारायणाने त्या ठिकाणी त्या मदतीच्या माध्यमातून त्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना मदत करून त्यांची उपासना करून त्या गोष्टी नाहीशा करायच्या. आणि महादेव म्हणे बाबा
तुम्हाला दोघांना जर कोणी त्रास देणार असेल तर मग त्यांचा नाश करण्यासाठी मी समर्थ आहे, म्हणून तुम्ही त्याचा विचार करूच नका. तुम्ही फक्त सृष्टी तयार करा आणि नारायणाला म्हणे तुम्ही त्या सृष्टीचं रक्षण करा. रुद्रे ध्येयों भवाश्चैव भवद्ध्येयों हतरस्ता युवयोनन्तरन्नैव तत रुद्रस्य किंचनम्. त्यांनी सांगितलं की आपल्या दोघांनाही बरोबर राहून तुम्हाला हे कार्य करायचं. दोघांना एकमेकाला सोपवलं आणि आता सृष्टीची निर्मिती कशी करायची, सृष्टी कशी तयार व्हायची, म्हणून त्यांनी एकमेकाला विचार केला. एकमेकामध्ये त्यांनी मदत घेतली आणि शिव भगवंत त्या ठिकाणी स्तंभ रूपामध्ये प्रगट झाले होते. ते त्या ठिकाणून ते अदृश्य झाले आणि त्या ठिकाणी एक वेदी, जसं आपण एखाद्या ओट्यावर म्हणा किंवा याच्यावर शिवाची स्थापना करतो हे करतो, तर तशा प्रकारची ती वेदी त्या ठिकाणी तयार झाली. आणि त्यावेळेला पासून लिंगपूजन, शिवाच्या लिंगपूजनाची ही महती तेव्हापासून सुरुवात झाली. आणि त्यावेळेला पासून हे लिंगपूजनाची सुरुवात होऊन लिंगपूजन करण्यास त्यावेळेला पासून सुरुवात झाली. इति रुद्र संहितायां दशमोऽध्याय गुणः. रुद्र भक्तो नरो यस्तु तव निंदा करिष्यति तस्य पुण्यस्य च निखिलं द्रुतं भस्म भविष्यति. नरके पतनं तस्य त्वद्वेषात् पुरुषोत्तमं. मदाज्ञया भवेद् विष्णु सत्यं सत्यं न संशयः. त्वां यः समाश्रितो ममावेश समाश्रितः अन्तरङ्गश्च जानाति निरये पतति ध्रुवम्. मम भक्तश्वय स्वामिं स्तव निन्दा करिष्यति तस्य वै निरये वासं प्रयच्छं नियतं ध्रुवम्. तद्भक्तो यो भवेत् स्वामिं मम प्रियन्तरो हि सः. एवं वै यो विजानाति तस्य मुक्तिर्न दुर्लभः. अशा प्रकारे दोघांना एकमेकांना वचन दिलं आणि त्या ठिकाणून ते निघाले. शिवपूजा सुरुवातीला शिवाने सांगितली, सनत कुमाराकडून व्यासांनी ऐकली, व्यासांनी उपमन्यूला ऐकवली, त्याच्यानंतर सुतांना ऐकवली, उपमन्यूने श्रीकृष्णाला आणि ब्रह्माने नारदाला ही कथा त्या ठिकाणी ऐकवली. या ठिकाणी त्यांनी दिलं रोजचं पूजन आपण कसं करावं, प्राणायाम कसा करावा, कालमानानुसार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बराचसा बदल या ठिकाणी झालेला आहे. दंत धावन कसं करावं, सकाळी आपलं दंत धावन, शौचास जाणे, अशा प्रकारचा तो या ठिकाणी त्यांनी तो विधी दिला. पण त्या काळात ह्या काळामध्ये भरपूरसा बदल झालेला आहे. त्यावेळेला दात घासण्यासाठी वृक्षाच्या काड्या किंवा अशा प्रकारचं ते त्या ठिकाणी वापरले जायचं. आता टूथब्रश, टूथपेस्ट ह्या सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात त्या खोल जाण्यात, कारण ते आता काही पुन्हा होऊ शकणार नाही, येऊ शकणार नाही. तरी पण उत्तर प्रदेश त्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी दंत धावन करण्यासाठी बरीचशी मंडळी अजून सुद्धा लिंबाच्या काड्या वगैरे अशा त्या गोष्टी वापरते. कारण त्याच्या मागचं कारण वैज्ञानिक असं होतं की तो कडूपणा योगायोगाने आपल्या शरीरात जायचा आणि शरीरात गेल्याच्या नंतर शरीरातले जे कृमी कीटक आहेत ते त्या योगायोगाने मारले जातात आणि आपलं शरीर निरामय होतं. कारण पोटापासूनच सगळे आजार सुरुवात होतात. त्याच्यामुळे त्या गोष्टी त्यावेळेला सांगितल्या होत्या. आता आपल्याला तितकासा त्याचा उपयोग नाही किंवा आपण करायचं जरी पुष्कळ ठरवलं तरी आपण त्या मार्गाने त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही. प्रभूचं त्या ठिकाणी त्यांनी पूजन सांगितलं, क्षमापण सांगितलं. आपण पूजनाचा बराचसा भाग मागच्या वेळेस त्या ठिकाणी ऐकलेला आहे.
अज्ञानान्त्यतिवा जपपूजादिकं मया कृतं तदस्तु सफलं कृपया तव शंकरम। हे परमेश्वरा, हे भगवंता, मी जाणता अजाणता तुझी पूजा ह्या ठिकाणी केली। माझ्याकडून जर काही चुकलं असेल, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही ती क्षमा करा आणि मला ह्या भव संसारातून तुम्ही तारून न्या। शिवभक्ते शिवभक्ती शिवभक्तिर्भवे भव अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। ज्याप्रमाणे शुक्ल पक्षातील चंद्र जसा एक एक कलेने रोज वाढत जातो, तसं आपलं पाप सुद्धा समांतराने रोज काही ना काहीतरी चुकीने वाढत जातं। तर त्याचं क्षालन करण्यासाठी तो जसा वाढत जातो तसं आपलं पुण्यही त्याच्या बरोबर आपण वाढ ही केली पाहिजे। कारण काहीतरी चुकतं, काहीतरी अपशब्द आपल्याकडून बोलला जातो, कोणीतरी नाराज होतं, तर ते एक प्रकारचं पाप आपल्या सोबत येत चालतं आणि त्याचं क्षालन होण्यासाठी आपल्याला आपलं सुद्धा पुण्य या ठिकाणी वाढवावं लागेल। हरये नमः। रुद्र संहितायाम एकादशोऽध्याय गूढः। म्हणते का? हो। माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची हा केस
केला. ब्रह्माने तेच एक एक उत्तर देऊ लागले. नारदाने पुन्हा प्रश्न केला की बाबा मी धन्य आहे, तुम्ही हे सगळं मला सांगितलं, शिवलिंगाची शिवाची माहिती मला तुम्ही विस्तार करून सांगू लागले, मी खूप धन्य आहे. तर अजून तुम्ही मला काहीतरी सांगा की बाबा ज्या योगे माझ्या बुद्धीमध्ये अजूनही प्रकाश पडेल, मला चांगलं वाटेल, असं तुम्ही अजूनही काहीतरी सांगा. मग ब्रह्मदेव तिथे त्यांना सांगायला लागले की विष्णूचा ज्या ठिकाणी निवास आहे त्याच ठिकाणी शिवाचा, म्हणजे दोघे जण एकमेकाच्या हृदयात निवास करतात. आणि क्षणभरही त्या देवतेचं स्मरण आपल्या मनामधून गेलं नाही पाहिजे. निरंतर आपल्याला नामस्मरण हे आपलं चालू राहिलं पाहिजे. एखादा आजारी व्यक्ती आहे, त्याला ऑक्सिजन लावलेलं आहे, आपण ते जर नाकाचं काढलं तर काय होईल, त्या क्षणामध्ये त्याचा जीव जाईल. तशा प्रकारे शिवाचं सतत ध्यान तुम्ही तुमच्या मनामध्ये सतत ध्यान ठेवा की ज्या योगी तुमचा सगळा मार्ग सुकर होत जाईल, सगळं कार्य तुम्हाला सुरळीत पार पडताना दिसेल. निश्चित प्रयत्न करून पहा. एखादा अनुष्ठान, एखादी तपश्चर्या तुम्हाला जी चांगली वाटेल ती तुम्ही चांगली करत चला. त्या माध्यमातून तुम्हाला चांगले लोक तुम्हाला भेटत चालतील. तुमचं पुष्कळचं काम सरळ सुलभतेने पार पडत चालेल. तर निरंतर तुम्ही त्या ठिकाणी शिवाची उपासना करा. तुम्हाला ज्या देवतेविषयी श्रद्धा वाटते त्या देवतेंचं, कुलदेवतेची तुम्ही उपासना या ठिकाणी करत चला. भव भक्ती पराये च भव प्रणत चेतसः भव संस्मरं ये च न ते दुःखस्य भाजनम्. तुम्ही सतत नामस्मरण केल्याने तुम्हाला काय प्राप्त होणार आहे, किंवा तुम्ही सतत भगवंताच्या जवळ राहणार आहे. दुःख तुम्हाला कधीच शिवू शकणार नाही, दुःख तुमच्या कधीच जवळ येणार नाही, आणि तुम्ही भाग्यशाली राहताल. तुम्हाला आरोग्य, पुत्र पौत्र संतती सगळी त्या ठिकाणी परमेश्वराच्या शिवाच्या कृपेने तुम्हाला ती प्राप्त होईल. हे झाले इथपर्यंत. मग प्रत्येक देवाने काय केले की प्रत्येकाला कुठे ना कुठे काहीतरी अपेक्षा असती. मग आता आम्हाला काहीतरी द्या, तुमचं शिवलिंग या ठिकाणी तुम्ही प्राप्त केलं, मग काहीतरी द्यावं आम्हाला, तर आम्ही सगळेजण इथे आलो देवता लोक, तर मग काय द्यायचं ह्या सगळ्यांना. तर शिवाने काय केलं की विश्वकर्माला बोलवलं आणि सांगितलं की तू वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग तयार कर, आणि या सगळ्यांना आपल्याला ते शिवलिंग आपल्याला द्यायचे. अशा प्रकारे त्यांना त्यांनी बोलवलं. विश्वकर्मा त्या ठिकाणी आले. विश्वकर्माने शिवलिंग त्या ठिकाणी तयार करायला सुरुवात केली. आणि सुरुवात केल्याच्या नंतर कोणचं शिवलिंग कोणाला दिलं त्या बाबतीत ह्या ठिकाणी त्यांनी माहिती दिली. इंद्राला पद्मराग माणिक म्हणजे सूर्याचं जे रत्न आहे तशा प्रकारचं शिवलिंग त्यांनी दिलं. कुबेराला सूर्य म्हणजे कुबेराला सुवर्ण शिवलिंग दिलं. म्हणजे पहा, ज्याच्या जवळ आहे त्याला पुष्कळसे दिले जात, ज्याच्या जवळ नाही त्याला आपण दिलेच जात नाही. कुबेर हा म्हणजे देवांचा खजानदार आहे, त्याला सोन्याचं लिंग दिलं. धर्माला पीतमय म्हणजे पुष्कराज जो खडा असतो, पुष्कराज खड्यासारखं त्याला धर्मराजाला शिवलिंग दिलेलं आहे. वरुण देवता जी आहे तिला श्यामल वर्ण म्हणजे असं फिकट काळसर म्हणा किंवा श्यामल वर्णाचं त्याला शिवलिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. विष्णूला इंद्रनील, ब्रह्माला हेममय शिवलिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. विश्वदेवगणांना चांदीचं शिवलिंग दिलेलं आहे. वसुगणांना पितळापासून तयार झालेलं शिवलिंग दिलेलं आहे. अश्विनी कुमारांना पार्थिव शिवलिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. लक्ष्मीला स्फटिकाचं शिवलिंग दिलं. आदित्यगण जे आहेत, आदित्यगणांना ताम्र शिवलिंग त्या ठिकाणी दिलं. सोमराजा जो आहे, सोमराजा म्हणजे चंद्र, त्याला मोतीचं शिवलिंग दिलं. अग्नीला हिरे म्हणजे वज्र हिऱ्याचं शिवलिंग त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. ब्राह्मणाला आणि त्यांच्या पत्नीला काय दिलेलं किंवा मृत्तिकेचं शिवलिंग त्या ठिकाणी अर्पण केलेलं. आपण मृत्तिकेच्या शिवलिंगाबद्दल काल बऱ्याच वेळ बोललो आपण.
मयासुरांना चंदन निर्मित त्या ठिकाणी दिलेले आहे. नागगण जे आहे पाताळामध्ये त्यांना पवळ्याचं शिवलिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. देवीला लोण्याचं शिवलिंग त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि योगीजन जे आहेत त्यांना भस्माचं शिवलिंग त्या ठिकाणी दिले. यक्ष जे आहेत यक्ष गंधर्व त्यांना दह्यापासून तयार झालेलं शिवलिंग दिलेलं आहे. छायादेवी जी आहे तिला पिठापासून तयार झालेलं शिवलिंग दिलेलं आहे. ब्रह्मपत्नी आहे तिला रत्नमय शिवलिंग त्या ठिकाणी दिलेले आहे. पाऱ्याचं शिवलिंग बऱ्याच जणांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी नाना प्रकारे सगळ्यांना त्या ठिकाणी शिवलिंग दिलं. किंवा आल्याच्या नंतर प्रत्येकाची अपेक्षा असते किंवा आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. आपण आता इतक्या लांब आलो तर काहीतरी मिळालं पाहिजे. तसे त्या देवतेला सुद्धा विश्वकर्माने शिवलिंग त्या ठिकाणी दिलं. एक कथा अशी आलेली आहे की पंचाळ नगरामध्ये सिंहकेत नावाचा राजा होता. त्या राजाचा मुलगा होता धनंजय. आणि राजपुत्र एक दिवस शिकारीसाठी निघाला की गेला लांब चालत गेला. आणि बऱ्याच लांब गेल्याच्या नंतर सैन्य काय झालं, सैन्य मागे राहून गेलं. तो पुढे निघून गेला तर त्या ठिकाणी भिल्लाची मुलं जे होते ते खेळत होते. आणि जीर्ण शिवलिंग त्या ठिकाणी झालेलं होतं. जीर्ण शिवलिंग झालं त्या ठिकाणी त्याने एक शिवलिंगाचा तुकडा त्या ठिकाणी उचलून घेतल्यानंतर तो राजकुमार त्या ठिकाणी आला. अरे म्हणे तू काय भग्न कशा करता केलं, म्हणे शिवलिंग कशा करता तू भग्न केलं. नाही म्हणे महाराज मी काहीच केलं नाही, आधीपासूनच असं होतं. आणि मी शिवलिंगाचा हा खंड माझ्या घरी घेऊन चाललो अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. बरोबर म्हणे घेऊन जाशील, बरोबर घेऊन जातो. मग काय करशील म्हणे, त्याची पूजा कशी करशील, काय कशी करशील. मला काहीच माहित नाही म्हणे बाबा, मला वाटलं चांगलं वाटलं म्हणून मी माझ्या घरी घेऊन चाललो. मग राजकुमार म्हणाले की ठीक आहे घेऊन जा, पण तुम्ही दोघं पती पत्नी मिळून याची पूजा करा. हो म्हणे आम्ही करत जाऊ. आता नैवेद्यासाठी काय द्यायचं तर म्हणे मग स्मशानातून तुम्ही भस्माचा रोजचा नैवेद्य त्याला दाखवायचा. रोज स्मशानातून तुम्ही भस्म आणायचं आणि तो नैवेद्य तुम्ही दाखवायचा आणि नंतर तुम्ही तो दोघांनी पती पत्नीने ग्रहण करायचं. छान चाललं. बरेच दिवस तसा प्रकार चालला. त्यांनी ते घरी घेऊन गेले. नियमाप्रमाणे ते दोघ जण त्याची पूजा पाठ करायची, भस्म परमेश्वराला अर्पण करायचे आणि दोघे जण नैवेद्य घ्यायचे. बराच काळ असा गेला. परमेश्वर सुद्धा परीक्षा पाहत असतो की बाबा हा जरा भरपूर अडचणी आल्या तरी हा काही करतो का नाही करत. म्हणून एक दिवस त्याने पूजा सुरुवात केली, सगळं झालं, नैवेद्याची वेळ आली, पण ते भस्म काही त्याला कुठे मिळालं. गावात गेला, सगळीकडे फिरला, आजूबाजूच्या गावात गेला, पण त्यांना ते भस्म काही मिळाला. नाराज झाला किंवा आपली आज पूजा काही होणार नाही म्हणून खिन्न झाला. खिन्न झाल्याच्या नंतर बायको म्हणे तुम्ही कशा करताय, म्हणजे स्त्रीचं किती कर्तृत्व असतं पहा, किती म्हणजे तुम्हाला कार्यामध्ये शक्ती देणारी बलशाली किंवा तुमचं कार्य जर खूप अडचण असलं तर तिथे तुम्हाला प्रसंगाला चला काय होणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका, इतकी ताकद त्या स्त्रीमध्ये असते. तर ती म्हणे कशाला काळजी करता म्हणे तुम्ही काय करा म्हणे मलाच आज्ञा द्या आणि आज्ञा दिल्याच्या नंतर माझं भस्म तुम्ही महादेवाला वाहा. म्हणे वा असं कसं काय करता येईल, तुझ्या आई वडिलांना मी काय सांगू, काय त्यांचा काय संबंध आला म्हणे, त्यांनी मला तुम्हाला सोपवलं, त्यांनी काय विचारलं तरी आणि माझा देह शिवासाठी चाललाय त्याच्यातच मला आनंद आहे म्हणे. हाव नाही करत नाही बाबा, तू अजून तरुण आहे, असं आहे, सगळ्या प्रकारचे तर्क वितर्क झाले, त्यामुळे विनाकारण वेळ घालू नका, देह कधी ना कधी तरी मातीत जाणारच म्हणे. मग आजच त्याला तुम्ही आज्ञा दिलेला काय वाईट आहे. झाला हाव नाही प्रकार झाला आणि नंतर त्यांनी पाहिलं बाबा सगळं जमा केलं, शेवटी तयारी झाली पणाची, तिला आज्ञा दिल्याच्या नंतर त्याचा नियम होता नेहमी की बाबा बायकोला आवाज द्यायचा. त्यांनी तिला आवाज दिला आणि भस्म आपल्याला प्रसाद घ्यायचा म्हणे. प्रसाद घ्यायचा म्हणल्यावरती पुन्हा तिथे त्याच्या समोर येऊन हजर राहिली. नमः पार्वती पतये हर हर महादेव.
कसं काय झालं, मग त्याला नंतर सगळं आठवलं, म्हणजे आपण तर असं केलं होता प्रकार, मग ही पुन्हा कसं काय आली, तर कसं काय आली नंतर मग तिने सगळं सांगितलं. म्हणे बाबा तुम्ही ज्या वेळेला मला अग्नी दिला त्यावेळेला एकदम शीत असं सगळं वातावरण निर्माण झालं, बर्फासारखं किंवा एक शीतल वातावरण झालं आणि अग्नी विझून गेला, पण तुम्हाला शुद्ध कशाचीच राहिली नाही, तुम्हाला शुद्धच राहिली नाही म्हणे. आणि हे सगळा असा प्रकार झाला. आणि सगळा प्रकार झाल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं बाबा की काय आहे काय नाही. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की प्रत्यक्ष शिवानेच मला उचलून घेतलं आणि मी ह्या वेळेस तुमच्या समोर इथे उभी आहे. आणि मग दोघांनी प्रसाद तिथे भक्षण केला. प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी अवतरित झाले आणि दोघांना आशीर्वाद दिला. म्हणून पुरुषांनी लक्षात ठेवावं की आलेली कमाई आधी आपल्या पत्नीच्या हातात द्यावी, म्हणजे मग ती जपून ठेवते आणि प्रसंगाला आपल्याला कामालाही सुद्धा ती येते. अशा प्रकारचं एक त्या शबराने म्हणजे त्या भिल्लाने अशा प्रकारचं सुद्धा त्या लिंगाची पूजा करून परमेश्वराची कृपा त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त करून घेतली. म्हणून आपल्याला काही मिळालं. त्या देवता होते, त्या देवतेला नाना प्रकारचे शिवलिंग त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्या शिवलिंगाची त्यांनी पूजा केली. पण आपल्याला जे मिळेल त्याची आपण पूजा करावी, किंवा अमुकच पाहिजे तमुकच असं शिवलिंग पाहिजे तसंच पाहिजे असाही काय आपण खूप विचार करू नये. आणि जे आपल्याला प्राप्त होईल त्या प्राप्तीनुसार आपण त्याची पूजा करत जावी. पूजन आणि दान हे दोन प्रकार आहे. आता सध्या काय झालंय, सध्याच्या काळामध्ये दानाचा प्रकार जास्त वाढला. कोणी काही म्हणलं तर व्यक्ती दान द्यायला तयार आहे, पण पूजेला त्याला वेळ नाही, थांबायला वेळ नाही. पण दान तुम्ही जर म्हणलो 100 द्या, 500 द्या, 1000 द्या, तो म्हणतो महाराज 500 नाही तुम्ही 1000 घेऊन जा, पण मला तिथे बसायचं तुम्ही सांगू नका, माझ्याच्याने काही ते काही जमणार नाही, माझ्याच्याने तेवढी काही बैठक होणार नाही. नाही तुम्ही एकदा तरी चक्कर मारा बाबा, येऊन जा, काय कार्य ते पाहून जा. नाही नाही ते तुम्ही त्या भानगडीत मला पाडूच नका, तुम्ही तुमचं पहा. आपण एक तुम्ही पावती नको, मला काहीच नको, पण तुम्ही एक घेऊन जावा. तर आपण पाठीमागे पाहिला पूजा, आणि पूजा या शब्दाचा अर्थ आपण पाठीमागे पाहिला. पू म्हणजे आपले भोग आणि ज्या म्हणजे आपण त्याच्यातून फलप्राप्ती आपल्याला होणे. तर आपण शक्यतो असा प्रयत्न करायचा की त्या वातावरणामध्ये आपल्याला थोडा वेळ जाता येईल, आपल्याकडून पूजा करता येईल. म्हणजे आपले भोग जर आपल्याला मिटवायचे तर पूजाही करावी आणि दानही करावं. अशा दोन्ही पद्धती आपल्या चालल्या पाहिजे. पण आता सध्या काय झालं, दानाचा प्रकार खूप वाढला आणि धार्मिक कार्य करायला किंवा तिथे थांबायला त्यांना अजिबात वेळ नाही. तर आपण प्रयत्न करावा की तिथे जाऊन आपल्याला 5-10 मिनिटं थांबता येईल. कारण धार्मिक ठिकाणचे जे वातावरण असतं ते खूप सुंदर वातावरण असतं. दिलीप साहेब आताच मला आल्याबरोबर म्हणले की म्हणे बाबा पहिल्या दिवशी जसं आपल्याला वाटत होतं तसं आज त्याच्यापेक्षा खूप छान वाटतं, हे प्रसन्न वाटतं म्हणे. पहिल्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये खूप फरक वाटतो. तर असा प्रकार आहे की बाबा त्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी जातो, त्या वातावरणात आपण त्या ठिकाणी जातो, त्या वातावरणातली जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून वारंवार त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. तीर्थक्षेत्रावरच का जावं, आपल्या घरी का देव नाही का, पण ती देवता जी आहे ते विशिष्ट मुहूर्तावर त्या ठिकाणी अवतरलेली असते, त्या ठिकाणी त्या विशिष्ट मुहूर्तावर ती स्थापन झालेली असते. म्हणून ते जे तेज असतं, तो जो प्रभाव असतो, त्या प्रभावाच्या माध्यमातून आपल्याला एक त्या ठिकाणी चांगली एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी मिळते आणि त्या एनर्जीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या गोष्टी आपण प्राप्त करू शकतो. म्हणून पूजाही करा आणि दान, ह्या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्याला आपण करायच्या आणि अवश्य करायच्या. दान अवश्य करा, तुमच्याकडून जेवढं जमत तेवढं करा, पण त्यातल्या त्यात तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. तिथे 2-5 मिनिटं तुम्हाला तुमच्या ओढीत ओढ काढून जेवढं तुम्हाला त्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरचा विषय आला की पंचदेवतेची पूजा आपण केली पाहिजे. 5 देवतेची पूजा आपण रोज केली पाहिजे. म्हणजे याला म्हणतात पंचायतन. 5 प्रकारचे देव आपल्या घरात असावे. पंचायतन
सूर्य हा रोज आपल्याला दर्शन देणार आहे म्हणून सूर्याची प्रतिमा काही आपण घरामध्ये स्थापन करत नाही, साक्षात दर्शन देणारे सूर्य देवता. मग त्याच्याबरोबर काय आलं, तुमची जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेची तुम्ही मध्यभागी स्थापना करा. त्याच्यानंतर देवी आहे, नारायण आहे, त्याच्यानंतर शिव आहे, किती झाले 3, आणि सूर्य देवता आहे 4, आणि गणपती बाप्पा असे 5. असे 5 देवतेंची रोज आपल्याकडून पूजा झाली पाहिजे. सूर्यनारायणाची पूजा आपण रोज करायलाच पाहिजे. सूर्यापासून काय काय आपल्याला प्राप्त होतंय आपण मागे पाहिलं की सूर्यापासून एक प्रकारची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते, म्हणून आपण बराचसा काळ सकाळचा जो आहे तो सूर्यामध्ये घालावा, सूर्याची किरण आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून आपण बराचसा काळ त्या ठिकाणी सूर्यासाठी द्यावा. अशा प्रकारची पंचायतन पूजा आपण करावी. ज्यांची शंकर भगवंत, आपण शिवपुराण वाचतो म्हणून शंकर ज्यांचं कुलदेवत असत, शंकर स्वरूप नाना प्रकारचे देवता आहेत. शंकराचं तुमचं खंडोबाचं स्वरूप आहे, भैरवाचं स्वरूप आहे, बऱ्याच जणांचं कुलदेवत भैरव सुद्धा आहे, ते शिवाचं स्वरूप आहे. तर त्यांनी ते मध्यभागी स्थापन करावं आणि चारी बाजूला 4 देवता, सूर्यनारायणासाठी सुद्धा आपण त्या देवतेचे आपण त्या ठिकाणी स्थान ठेवून त्याची पूजा करावी. अशा प्रकारे पंचायतन देवतेची पूजा आपल्याकडून व्हावी. इति रुद्र संहितायां 12ोऽध्याय गोडा. कैलास शिखरे संस्थितं च पार्वती पतिमुत्तमम् यथोक्तरूपिणं शम्भो निर्गुणं गुणरूपिणं पञ्चवक्त्रदशभुजं त्रिनेत्रं वृषभध्वजं कर्पूरगौरं दिव्याङ्गं चन्द्रमौळिं कपर्दिनं व्याघ्रचर्मोत्तरीयं च गजचरमाम्बरं शुभम् वासुक्यादि परित्रांगं पिनाकाद्यायुधान्वितं सिद्धोष्टोच यस्याग्रे नृत्यन्ति निरन्तरम् जय जयेति शब्दैश्च सेवितं भक्तपुञ्जकैः तेजसा दुस्सहेनैव दुर्लक्षं देवसेवितं शरण्यं सर्वसत्त्वानां प्रसन्नं मुखपङ्कजं वेदैः शास्त्रार्थयां गीतं विष्णुब्रह्मं नुतं सदा भक्तवत्सलमानन्दं शिवम् आवाहयाम्यहम्. आपण दरवेळेला म्हणतो आरती झाल्याच्या नंतर कर्पूर गौरम कर्णावतारम म्हणतो. तर असं का होतं, देवीची पूजा असली तरी कर्पूर गौरम कशाला, नारायणाची पूजा असली तरी कर्पूर गौरम कशाला. मग त्या देवाची स्तुती आपण काय करत नाही. कर्पूर गौरम म्हणजे शिवाची स्तुती झाली, मग कर्पूर गौरमच का, दुसरं का नाही. तर कर्पूर गौरम म्हणण्याचा अर्थ काय की शिवाची स्तुती ही नारायणाने केलेली आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितं नमामि. कर्पुरासारखं वर्ण असलेला, म्हणजे कापुराचं जसं स्वरूप आहे, जसं कापूर दिसतो तसं तुझं स्वरूप आहे, जो साक्षात करुणाकर आहे, म्हणजे करुण अवतार, म्हणजे सगळ्यांवर कृपा करणारा असा तो जो आहे, असा अवतार तू धारण केलेला. संसार सारम, समस्त सृष्टीचा तू सार आहेस. भुजगेंद्र हारम, भुजगेंद्र हारम म्हणजे तू सर्प तुझ्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. सदा वसंतम म्हणजे
म्हणजे जो सगळ्यांच्या हृदयामध्ये सदैव वास करतो असा तो आहे. आणि तू आणि पार्वती, शिव आणि पार्वती, तुम्ही सदैव आमच्या हृदयामध्ये निवास करा, अशी ती प्रार्थना त्या ठिकाणी आहे. आता ही प्रार्थना केव्हा म्हणली गेलेली आहे? कर्पूर गौराची स्तुतीच का, कर्पूर गौराचंच नाव का, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उभे राहतात. तर मग विष्णूनेही शिव पार्वतीचा ज्या वेळेला विवाह झाला, आपल्याला उद्या जायचंय शिव पार्वती विवाहाकडे जायचं, तर शिव पार्वतीचा विवाह ज्या वेळेला झाला त्यावेळेला ही स्तुती त्यांनी त्या ठिकाणी गायलेली आहे. शिव तर स्मशानवासी, मग आपण धर्म कार्यात किंवा याच्या वेळेस काय त्याची स्तुती गातो, तर ही शंकराची स्तुती नारायणाने त्या ठिकाणी गायलेली आहे. आणि नारायणाने गायलेली असल्यामुळे त्यांनी ते वचन दिले की ज्या ठिकाणी धार्मिक कार्य तुमचं त्या ठिकाणी होईल, तर तुमच्या ह्या स्वरूपाचं, कर्पूर गौरम आपण जे म्हणतो हे शिवाचं सगळं स्वरूप त्या ठिकाणी आहे, त्या तुमच्या स्वरूपाचं वर्णन आम्ही या ठिकाणी करतो. आणि या स्वरूपाचं वर्णन केल्यामुळे तुम्ही आमच्या हृदयामध्ये तुम्ही वास करा, अशी त्या ठिकाणी नारायणाने त्या ठिकाणी त्यांना प्रार्थना केलेली आहे. म्हणून आपण प्रत्येक धर्म कार्य चांगली आरती वगैरे झाल्याच्या नंतर आपण कर्पूर गौर शिवाचं जे स्वरूप आहे त्या शिवाच्या स्वरूपाचं आपण त्या ठिकाणी या ठिकाणी वंदन करतोय. रूपं देहि यशो देहि भोगं देहि च शंकरा भुक्ति मुक्ति प्रदं देहि ग्रहीत्वार्घ्यं नमोस्तुते. अज्ञानाद्यजिवाज्ञानात् यद्य पूजादिकं मया कृतं तदस्तु सफलं कृपया तव शंकर. तावत् गत प्राण सच्चितोऽहं सदा मृडम् इति विज्ञान गौरीश भूतनाथ प्रसीद मे. भूमो खलित पादाना भूमिरेवावलम्बनम् त्वयि जाता पराधाना त्वमेव शरणं प्रभो. स्वस्थानं गच्छ देवेश परिवारयुतं प्रभो. पूजा काले पुनर्नाथ त्वया गंतव्यमादरात्. कर्पूर आरती झाली की आपण काय करतो, सगळ्या कार्याची आपण पूर्तता करतो, पण पुन्हा देवतेला सांगायचं किंवा तुम्ही आता कर्पूर आरती झाली की तुम्ही तुमच्या स्वस्थानाला निघून जा, पण मी ज्या वेळेला पुन्हा तुमची प्रार्थना करेल त्यावेळेला तुम्ही पुन्हा या ठिकाणी अवतरित व्हा आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या. इति रुद्र संहितायां त्रयोदशोऽध्यायः.
शिवाला कोणचे कोणचे फुलं व्हायचे किंवा काय व्हायचं तसं आपल्याला थोडस विचार करायचा आहे. बिल्वपत्र ते शिवाला आवडतं, आपण ते पाहिलेलं आहे की बिल्वपत्र व्हावं, शिवाला ते खूप आवडतं. पण फुलं कोणचे व्हावे कोणचे नाही व्हावे, तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर कमळाचे फुलं व्हावे शिवाला. बिल्वपत्र तर आहे ते, तर शतपत्र आणि शंख पुष्प या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिवाची पूजा आपण त्या पत्राने जर केली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त. त्या ठिकाणी 20 कमळांचा जर म्हणजे आपण वाहिले तर त्याला एक प्रस्थ असं नाव दिले. 20 कमळ जर आपण वाहिले आणि सहस्र बिल्व आपण जर पाहिले तर त्या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी प्राप्ती होते. आपण काल त्या बिल्वपत्राचा आपण विचार केला किंवा किती त्याला ते प्रिय आहेत आणि आपण कसं व्हावं आपण काल त्या बिल्वपत्राचा विचार केला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मृत्युंजयाच्या जपाची उत्पत्ती त्या ठिकाणी सांगितलेली किंवा
पंचाक्षरी मंत्राची उत्पत्ती तर पाठीमागे आपण बोलतो त्या विषयावर, आणि शिवापासून मृत्युंजय मंत्राची उत्पत्ती झाली असे या ठिकाणी सांगितलेले आहे. गुरुच्या मुखातून ज्या वेळेला तुम्ही दीक्षा घेतात त्यावेळेलाच तो गुरुमंत्र मृत्युंजयाचा जप करावा असा नियम आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. हा झाला मृत्युंजय मंत्र. या मृत्युंजय मंत्राची उत्पत्ती सुद्धा शिवापासून त्या ठिकाणी झालेली आहे. शिवाला त्या ठिकाणी सांगितले धोत्र्याचे फुलं. आपण धोत्र्याचं फुल जे पाहतो काटेरी त्याला फळ असतं, ते जर वाहिलं तर त्याचं सुद्धा आपल्याला चांगलं फळ सांगितलेलं आहे. त्याच्यात दोन प्रकार आहेत पाहते. धोत्र्याच्या फुलामध्ये एकाला लाल दांडी असते खालून आणि एकाला नसते. अशा प्रकारे दोन प्रकारचे ते फुलं येतात. तर ते सुद्धा तुम्ही वाहिले तरी तुम्हाला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद शिवाचा त्या ठिकाणी प्राप्त होतो. एक लक्ष फुल व्हावा असं सांगितलेलं. आपण त्या भानगडीत न पडलेलं बरं. आपल्याला ज्या वेळेला सापडेल, आपल्याला ज्या वेळेला दिसत त्यावेळेला आपण त्या आनंदाने शिवाला वाहावं. त्याच्यानंतर तुळशी दल शिवाला व्हायचं नाही. आपला कालच विषय झाला की तुळशी शिवाला चालत नाही. हरिहर भेट ज्या वेळेला होती वैकुंठ चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट ज्या वेळेला होती त्यावेळेलाच शिवाला तुम्ही तुळस वाहू शकता. नाही तर एरवी तुळस तुम्ही त्याला वाहू शकत नाही. का वाहू शकत नाही ते आपण कालच जालंधराची कथा त्या ठिकाणी ऐकली की बाबा जालंधराचा नाश करण्यासाठी शिवानी आणि नारायणाने ह्या दोघांनी मिळून तो गट रचला आणि त्याच्यामुळे तो प्रकार तसा झाला, जालंधराचा नाश झाला. तर म्हणून शिवाला तुळशी वाहायला जात नाही. त्याच्यानंतर रुईचे फुलं सुद्धा तुम्ही शिवाला त्या ठिकाणी वाहू शकता. लाल आहे, पांढरी रुई आहे, अशा प्रकारचे. श्वेत कमळ, पांढऱ्या रंगाचं कमळ सुद्धा तुम्ही शिवाला त्या ठिकाणी वाहू शकता. जास्वंदाचे फुलं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वाहू शकता. त्याच्यानंतर बंदूक नावाचं एक पुष्प आहे. ते काही माझ्या पाहण्यात नाही आलं. मध्ये व्हॉट्सअपवर वगैरे त्याचा फोटो त्या ठिकाणी आला होता. तर त्या स्त्रीचं स्वरूप त्या फुलामध्ये आहे असं ते त्या फोटोमध्ये आलं होतं. म्हणजे माझ्या काही ते फुल पाहण्यात नाही आलं. बंदूक नाव त्याचं आहे आणि ते स्त्रीचं स्वरूप त्या फुलाला पूर्ण आहे. जसं त्या दांडीवर झाडावर ते फुल जसं येतं तर ते डोक्यापासून डोक्याच्या तिथे ते समजा देठ असतं त्याचं आणि खाली त्याला ते फुलासारखा आकार असतो. त्याला बंदूक किंवा दुपहरिया असं या फुलाचं नाव आहे. त्याच्यामध्ये चमेलीचं फुल जर वाहिलं तर आपल्याला वाहनाची प्राप्ती होती. पण असं करू नका की आज ते फुल वाहिलं महाराजची गाडी काही आली नाही आमच्या दारापुढे असं कसं काय झालं, असं काही करू नका. अनंत काळाची ज्या वेळेला आपण उपासना करतो त्यामुळे आपल्याला ह्या आज आपण खूप भाग्यवान आहोत की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत आपल्या दारापुढे. सुख सुविधा सगळ्या ह्या आपल्या पूर्वजांच्या आई वडिलांची पुण्याई आपल्या पाठीमागे आहे. पूर्वजांच्या पुण्याईमध्ये आज आपण खूप आनंदात आहोत. काही प्रसंग जर आपण पाहिले तर एक वेळेला लोकांची जेवायची सुद्धा भ्रांत आहे. तर आज आपण खूप सुखात आहोत. मग खूप काही अपेक्षा करू नका. उपासना करत राहा की उत्तर काळामध्ये आपल्याला मदतीला येईल, आपल्या कामाला त्यामुळे आपल्याला प्राप्त होईल. त्याच्यानंतर विष्णूला आणि गणपतीला शमीपत्र, आपण शमीपत्र होऊ शकतो. शमीपत्र गणपतीला खूप आवडतं. शनी महाराजाला सुद्धा शमीपत्र आवडतं. शमी शमयते पापम शमी आयुष्यवर्धनम अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियवाणी. अशा प्रकारचं शमीपत्र तुम्ही जर वाहिलं तर त्याच्याने तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. त्याच्यानंतर बेलाचे फूल बेलाचे पानं तुम्ही जर वाहिले तर त्याच्यानंतर शुभलक्ष्मी प्राप्त त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. आणि स्त्रीची म्हणजे पत्नीची सुद्धा प्राप्तता आपल्याला त्या बिल्वार्चनाने आपल्याला
प्राप्त होते. आणि अशी पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये अन्नाची कधीच कमी राहत नाही. त्याच्यानंतर पारिजातक नावाचं फूल आहे, ते फूल तुम्ही वाहू शकता. पारिजातक फुलाची कथा भागवतात सगळ्यांनीच ऐकलेली आहे. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि नवरा बसतो घट्ट. म्हणजे त्यांनी काही जरी हट्ट केला तरी ते त्याला मान्य करावंच लागतं. म्हणजे परमेश्वराला मान्य करावं लागलं तर पुरुषाची काय कथा आहे. हरिवंश पुराणात ही कथा आलेली. हरिवंश पुराणामध्ये पारिजातक वृक्षाची कथा सगळ्यांनीच ऐकलेली आहे की आपल्या पत्नीच्या हट्टासाठी परमेश्वराला, श्रीकृष्णाला इंद्राशी युद्ध करून ते वृक्ष खाली जमिनीवर आणावं लागलं. तर ही कथा अशी आहे की एकदा श्रीकृष्णाला नारद भेटायला आले आणि नारदाने पारिजातकाची फुलं त्या ठिकाणी श्रीकृष्णाला वाहिले. ते फुलं पाहिल्यावर त्यांनी आपल्या पत्नीजवळ दिले. पत्नी कोण त्यांची रुक्मिणी जवळ त्यांनी त्या ठिकाणी ते फुलं त्या ठिकाणी दिले. मग सत्यभामेला राग आला, बाबा तिला कस काय दिले, मला कस काय दिले नाही, हे तर दुर्मिळ फुले, नारदाने कुठून आणले काहीच माहित नाही. नारद म्हणजे हा उचापत्या करीत असतो की हा घरात भांडणं लावायचे काम तो करत असतो. म्हणून जर कलियुगात जर कोणी नारद आपल्या घरात जर येत असेल तर सहसा त्याच्यापासून जपूनच राहायचं आणि त्याला चहा पाणी नाश्ता करून लगेच त्याला मोकळं करायचं. म्हणजे त्याला घरात जास्त वेळ बसू द्यायचं नाही. जास्त वेळ जर बसू दिलं तर मग तो घरात काहीतरी कुटाने करून ठेवतो. तर नारदाने ते फुलं आणले, श्रीकृष्णाला दिले. श्रीकृष्णाने रुक्मिणी जवळ दिले. सत्यभामेला त्या ठिकाणी राग आला की बाबा हिलाच काय त्यांनी फुलं दिले. आणि तिने सांगितलं, मला आता तुम्ही हा झाड आणून द्या या फुलाचं आणि मला हे फुलं विलं नको, मला आता प्रत्यक्ष झाडच पाहिजे. आता हे झाड पूर्वी कशातून निघालं होतं, समुद्र मंथन ज्या वेळेस झालं होतं त्या मंथनातून हे झाड निघालं होतं. आणि हे झाड इंद्रदेव स्वर्गामध्ये घेऊन गेले आणि स्वर्गात घेऊन गेल्याच्या नंतर ह्या फुलाचं वैशिष्ट्य असं आहे की रात्री उमलतात, सुगंध देतात आणि सकाळी आपण पाहतो त्या फुलांचा सडा आपल्या दारापुढे त्या ठिकाणी पडलेला असतो. तर त्या उर्वशीलाच फक्त ते फुलं तोडण्याचा अधिकार त्या ठिकाणी स्वर्गामध्ये होता. दुसऱ्यांना कोणाला ते फुलं तोडण्याचा अधिकार नव्हता. आणि उर्वशीच त्या फुला झाडाला ते स्पर्श करू शकत होते. नारदाने सांगितलं रुक्मिणीला, बाबा तू ते फुलं तिला दे. काय नाही बाबा, ते तिला दिले म्हणे, ते तिचे दिलेले फुलं मी कशाला घेऊ, मला झाडच पाहिजे, बोलायचंच नाही म्हणे काही दुसरं, मला झाडच पाहिजे. खूप समजून सांगितलं. इंद्राकडे दूध पाठवला की बाबा असं असं आहे, स्त्रीचा हट्ट आहे, तुम्ही ते वृक्ष द्या आम्हाला. नाही म्हणे, मी अमृत मंथनातून त्यावेळेला मी मागून आणलेले म्हणे, तुम्हाला कसं काय देऊ सहज असायचं. असं सगळा विषय झाल्याच्या नंतर त्यांनी सत्यभामेला स्वतःला बरोबर घेतलं, इंद्राचा पराजय केला आणि ते वृक्ष त्या ठिकाणी त्यांनी पृथ्वी तलावर आणलं. पण या झाडाचं वैशिष्ट्य असं होतं की लावलं सत्यभामेच्या दारातून फुलं पडायचे रुक्मिणीकडे. आपण आताही पाहिलं, आपण झाड आपल्या कंपाऊंड मध्ये लावलेलं असतं पण फुलं बाहेर पडतात. म्हणजे त्या झाडाचं वैशिष्ट्य असते की ते तुमच्या घरात ते फुलं तुम्हाला पडणारच नाही, ते फुलं बाहेरच पडतात. अशा प्रकारचं ते पारिजातकाचं वृक्ष आणि ते फुलं सुद्धा परमेश्वराला अर्पण केल्याने आपल्याला पुष्कळस फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्याच्यानंतर पांढरी मोहरी आपण जसं म्हणतो, पांढऱ्या मोहरी त्याशी वरती पिवळ्या पिवळ्या रंगाचे फुलं आलेले आहेत. हिंदीमध्ये त्याचं सरसू नाव आहे. पहा, सरसू का तेल किंवा आपण सरसू असं म्हणतो, त्याला वरती अशी पिवळ्या रंगाची फुलं येतात. ते सुद्धा शिवाला खूप आवडतात. ते सुद्धा तुम्ही अर्पण केले तर शिवाची कृपा आपल्याला प्राप्त होते. चंपा आणि केवडा हे फुलं किंवा हे आपल्या परमेश्वराला चालत नाही. केतकी फुलाचं आपण मागेच वर्णन त्या ठिकाणी मागे आपण ऐकलं की ब्रह्मदेवानी सांगितलं की मला तुमचा शेवटचं टोक सापडलं असं सांगून त्याला होकार देण्यासाठी केतकी पुष्प त्या ठिकाणी होतं. म्हणून ते केतकी पुष्प सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी वर्ज्य करायला सांगितलं. केतकी पुष्प सुद्धा त्या ठिकाणी परमेश्वराला चालत नाही. चंपा, केवडा आणि केतकी हे तीन फुलं परमेश्वराला चालत नाही.
त्यानंतर नाना प्रकारचे सुंदर वस्त्र तुम्ही परमेश्वराला अर्पण करू शकता. गंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप यांच्या साह्याने तुम्ही त्यांचे पूजन करू शकता. ब्राह्मणांचं पूजन करू शकता. साधू संतांचं पूजन त्या निमित्ताने तुम्ही करू शकता. परमेश्वराचा अभिषेक तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तर परमेश्वराच्या यजुर्वेद जो आहे ग्रंथ, त्या यजुर्वेद ग्रंथामध्ये शतरुद्री, आपला काल का परवा विषय झाला की शतरुद्री नावाचा जो विधी आहे त्या 100 कलशाने आपण देवतेला स्नान घालू शकतो आपल्या आरोग्याच्या कामनेसाठी. म्हणजे तुम्ही वाढदिवसाच्या सुद्धा दिवशी सुद्धा तो उपक्रम तुम्ही करू शकता. 100 कलशाने परमेश्वराला स्नान घालायचं आणि ते खाली आलेल्या पाण्याचं, म्हणजे स्नान घातलेले जे पाणी आहे त्या पाण्याने तुम्ही स्नान करायचं. अशा प्रकारे शतरुद्रीचा तो अभिषेक त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर लघुरुद्र. लघुरुद्र म्हणजे 11 आवर्तन त्या ठिकाणी 11 व्यक्तींकडून 11 ब्राह्मणांकडून आपण ते म्हणून त्याला लघुरुद्र असं म्हणतात. त्याच्यामुळे काय होतं, ज्वराची शांती होती. म्हणजे तापेचा किंवा तापेचा जो विकार आपल्या शरीरात असेल तो विकार आपल्या त्या ठिकाणी नाहीसा होतो. त्याच्यानंतर महामृत्युंजयाचा जप तुम्ही करू शकता. सतत जलधारा त्या शिवाच्या डोक्यावर तुम्ही वाहू शकता. तुपाची धारा तुम्ही त्या ठिकाणी वाहू शकता. त्या ठिकाणी रसाने सुद्धा तुम्ही नाना प्रकारचा अभिषेक त्या ठिकाणी करू शकता. इति श्री रुद्र संहितायां चतुर्दशोऽध्यायः. सुंदर ते ध्यान पंचगंगा तीरी. सुंदर ते ध्यान पंचगंगा तीरी. करवीर नगरी नांदत आहे. करवीर नगरी नांदत आहे. सुंदर ते ध्यान पंचगंगा तीरी. सुंदर ते ध्यान पंचगंगा तीरी. करवीर नगरी नांदत आहे. करवीर नगरी नांदत आहे. दक्षिणेचे उभे सखे महाकाली. दक्षिणेचे उभे सखे महाकाली. सर्वत्र दिठेले वामांगेशी. सरस्वती ठेले वामांगेशी. सुंदर ते ध्यान पंचगंगा तीरी. सुंदर ते ध्यान पंचगंगा तीरी. करवीर नगरी नांदत आहे. करवीर नगरी नांदत आहे. बैसला गणेश स्वयंग्रभागे. बैसला गणेश स्वयंग्रभागे. वसे शिरोभागे दिव्यलिंग. वसे शिरोभागे दिव्यलिंग. सुंदर ते ध्यान पंचगंगा तीरी. सुंदर ते ध्यान पंचगंगा तीरी. करवीर नगरी नांदत आहे. करवीर नगरी नांदत आहे. गदा पाणपात्र महाळुंग हाते. गदा पाणपात्र महाळुंग हाते. धरियले प्रीती भेट काली. धरियले प्रीती भेट काली. ध्यान पंचगंगा तीरी. सुंदर ते ध्यान पंचगंगा तीरी. करवीर नगरी नांदत आहे. करवीर नगरी
माझा हार मौक्तिकाचा कंठी शोभे हार मौक्तिकाचा कंठी शोभे सुंदर ते ध्यान पंचगंगी सुंदर ते ध्यान पंचगंगी करवीर नगरे आनंद आले करवीर नगरे आनंद आले दास माने माऊली जगाचे दास म्हणे अंबा माऊली जगाचे दास म्हणे अंबा माऊली जगाचे तारिणी भवानी देखे डोळा तारिणी भवानी देखे डोळा पंचगंगी सुंदर ते ध्यान पंचगंगी करवीर नगरे आनंद आले करवीर नगरे आनंद आले करवीर नगरे आनंद आले महालक्ष्मी माता की जय. सृष्टीच्या उत्पत्तीकडे आपण चाललोय की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. आता या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या. मग सृष्टीचं वर्णन कसं झालं, सृष्टी कशी तयार झाली, या दोघांची तर उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. मग आता पुढे सृष्टी चालली पाहिजे, मनुष्य निर्मिती झाली पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी गोलाकार स्वरूप त्या ठिकाणी काल आपला विषय झाला की सृष्टी कशी निर्माण होईल आपण बोलू असं काल आपला विषय झाला. तर गोलाकार स्वरूप एखादं एक वस्तू त्या ठिकाणी जशी सोन्यासारखी दिसणारी अशी वस्तू त्या ठिकाणी आली आणि ती काही वर्ष त्या ठिकाणी तशीच पडून राहिली. मग तिला फोडण्यासाठी नारायणाला विनंती त्या ठिकाणी केली आणि नारायणाने सुद्धा तो प्रयत्न केला. पण शिवाच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी ते दोन त्याची शकल निर्माण झाली म्हणजे दोन भाग त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याच्यातून सहस्र हातांनी सहज पुरुष त्या ठिकाणी निर्माण झाला. तर यजुर्वेदातल्या पुरुष सूक्तामध्ये त्या सहस्र त्याचं पुरुषाचं त्या ठिकाणी वर्णन आहे. ते विराट पुरुषाचं वर्णन त्या ठिकाणी सहस्र शीरेखा पुरुखा सहस्राक्षा सहस्रपाद सभूमिको सर्वतस प्रत्वा त्यातिष्ठत् दशांगुलम. अशा प्रकारे त्या विराट पुरुषाची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली आणि नाना प्रकारचं त्याचं स्वरूप त्या ठिकाणी निर्माण झालं. शिवाची कैलास नगरी त्या ठिकाणी निर्माण झाली, लोकांची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी निर्माण झाले. तिर्यक श्रोता म्हणून अशा प्रकारची ती त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. तिर्यक श्रोता म्हणजे पशु पक्षी त्या ठिकाणी निर्माण झाले आणि तिर्यक म्हणजे काय की तिरप चालणारा तिरळ चालणारा म्हणून त्याला तिर्यक श्रोता असं म्हणलेलं. ऊर्ध्व श्रोता त्या ठिकाणी निर्माण झाला. देवस्वर्ग म्हणजे देवांचं स्थान त्या ठिकाणी निर्माण झालं. अर्वाक श्रोता त्या ठिकाणी निर्माण झाले. अशा प्रकारचे वेगवेगळ्या सृष्टी त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष असं एकाच प्रकारे त्या ठिकाणी शिवाचं दर्शन त्या ठिकाणी झालं. म्हणजे अर्धनारीनटेश्वर आपण त्याला म्हणतो त्या शिवाचं दर्शन त्या ठिकाणी त्याला झालं आणि शिवाला सांगितलं बाबा आता हे इथपर्यंत तर आम्ही आलो पण हे काही वाढना, हे इथले इथेच थांबतंय, तर तुम्ही काहीतरी त्याच्यात वाढ करा, त्याला वाढवा तुम्ही. म्हणजे बाबा मी तर काही करू शकत नाही, माझी जी सृष्टी आहे ती नाशवंत न होणारी माझी अशी सृष्टी आहे, मी जे निर्माण करेल ते कधीच नष्ट न होणार आहे. त्याच्यामुळं तुम्हालाच प्रयत्न करावा लागेल काही करायचं तर. नाही बाबा तुम्ही तरी प्रयत्न करा म्हणे, बाबा काय करता येईल तसं तुम्ही करा, बाबा माझी सृष्टी नष्ट न होणारी. मग तुम्ही पुन्हा मला म्हणू नका की बाबा हे संपत कसं नाही.
तरी त्यांनी सांगितलं. तर मग त्या शिवाने काय रुद्रगण त्या ठिकाणी निर्माण केले, रुद्रगण त्या ठिकाणी निर्माण झाले. पण ते रुद्रगण जे आहे ते काही म्हणजे पुढे त्यांची वाढही होणारी नाही आणि नष्टही होणारी नाही, म्हणून सृष्टी त्या ठिकाणी तिथेच त्या ठिकाणी थांबली. त्याची काही उत्पत्ती पुन्हा काही होईना. तुम्ही असं करू नका, जन्म मृत्यूचं भय ज्याच्यामध्ये आहे असं तुम्ही काहीतरी निर्माण करा. तसं तर काही मी निर्माण करू शकत नाही. माझी निर्मिती जी नष्ट न होणारी अशीच माझी निर्मिती, म्हणून हटकून जे आहेत हे शिवाचे स्वरूप आहे ते सुद्धा अजून आहेत. आणि द्रोणाचार्याचा पुत्र तो सुद्धा अजून आहे, त्याच सुद्धा बऱ्याच वेळेस दर्शन लोकांना झालेलं असं आठवतं. अश्वत्थामा त्याचं नाव आहे. तर द्रौपदीच्या शेवटचा म्हणजे पांडवांचा जो शेवटचा वंशज होता त्याच्यावर यांनी ब्रह्मास्त्र म्हणजे दर्भाच्या साह्याने ब्रह्मास्त्र चालवलं होतं आणि पांडवांचा वंश त्या ठिकाणी नाश करण्याचा त्यांनी प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. तर अजूनही तो अश्वत्थामा म्हणजे शिवस्वरूपच त्या ठिकाणी आहे, तो सुद्धा अजून हयात आहे. तर शिव म्हणाले, बाबा माझी तर सृष्टी अशीच आहे किंवा जी कधी नष्ट न होणार. तुम्हाला काय प्रयत्न करता येईल तुम्ही तो तुमचा प्रयत्न करा. अशा प्रकारे शिवाने त्या ठिकाणी उत्तर दिलं. मग शिवापासून पर्वत समुद्र यांची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली आणि हे नाशवंत न होणारी उत्पत्ती त्या ठिकाणी होत चालली. ते म्हणाले, बाबा गुरुच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करेल, पण मी काही सृष्टी त्या ठिकाणी उत्पत्ती त्या ठिकाणी करू शकत नाही. तुम्ही गुरुचं माध्यम मला तुम्ही ठेवा आणि तुम्ही नाना प्रकारची त्या ठिकाणी उत्पत्ती करण्याचा प्रयत्न करा. मग ब्रह्मदेवाने आपल्या सामर्थ्याने त्या ठिकाणी तपश्चर्येच्या माध्यमातून ती उत्पत्ती करण्यास सुरुवात केली. इति रुद्र संहितायां पंचदशोऽध्याय ब्रह्माने काय तयार करायला सुरुवात केली. मग ब्रह्माने सूक्ष्म प्रकारे त्या ठिकाणी सृष्टी निर्माण करण्याची सुरुवात केली. कारण ब्रह्माला सृष्टी कोणती निर्माण करायची होती की जी नाशवंत आहे, जी नाश पावणारी आणि पुन्हा पुन्हा घडणारी जी सृष्टी होती, अशा प्रकारे त्याला ती सृष्टी निर्माण करायची होती. मग त्यांनी काय केलं की पुन्हा शिवाचं ध्यान करायला सुरुवात केली. शिवाचं ध्यान करून त्या ठिकाणी त्यांच्या ब्रह्मदेवाच्या शरीरामधून वेगवेगळ्या प्रकारच्या भागातून एक एक व्यक्ती त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागल्या. शिवाच्या त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या पासून काय तयार झालं, डोळ्यापासून मरीची त्या ठिकाणी तयार झाला, हृदयापासून भृगू तयार झाला, त्याच्यानंतर डोक्यापासून अंगिरा नावाचे ऋषी त्या ठिकाणी तयार झाले. व्यानवायू म्हणजे आपण श्वास घेतो सोडतो अशा प्रकारची जी प्रक्रिया आहे त्याच्यातून पुलह नावाचा त्या ठिकाणी ऋषी त्या ठिकाणी तयार झाला. उदान वायू पासून काय झाला, पुलस्य तयार झाला. समान वायू पासून वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी तयार झाले. अपान वायू पासून क्रतू नावाचे ऋषी त्या ठिकाणी तयार झाले. आणि दोन्ही कानामधून आत्री ऋषी आपण दत्त महाप्रभूंचे जे वडील आहेत त्यांची उत्पत्ती त्यांची त्या ठिकाणी झाली. प्राणापासून म्हणजे नाकापासून त्यांच्या दक्ष त्या ठिकाणी प्रकट झाले. गोदसे म्हणजे पोटापासून त्यांच्या नारद त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि छाया म्हणजे त्यांच्या सावलीपासून करदम नावाचे ऋषी त्या ठिकाणी तयार झाले. अशा प्रकारची त्यांची ती उत्पत्ती म्हणजे हे सगळे जे आहेत हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि या मानसपुत्रांची उत्पत्ती त्या ठिकाणी ब्रह्मदेवापासून झाली. आता पुढे ह्यांचा विवाह यांची ह्या सगळ्या गोष्टी पुढे आपल्याला कथेमध्ये येतीलच. शरीराचे त्यांनी दोन भाग त्या ठिकाणी केले ब्रह्मदेवाने. दोन भाग केले त्याच्यापासून काय झालं, एक स्त्री आणि पुरुष त्या ठिकाणी निर्माण झाला. नुसते पुरुष जर असले तर संतती उत्पन्न होणार, म्हणून गाडी चालवताना दोन्ही चाकांची गरज आहे. म्हणून घरात सुद्धा पुरुषाने मी श्रेष्ठ आहे तू कमी अशा प्रकारची भावना घरामध्ये सुद्धा ठेवू नये. कारण दोघही पाहिजे. घरामध्ये दोघं असल्याशिवाय ती गाडी चालणार नाही. स्त्री पण पाहिजे पुरुष पण पाहिजे. आणि जर नुसते पुरुषच त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केले असते तर हे पुन्हा सृष्टी पुढे चालली असती का, नसती चालली. तर म्हणून दोघंही त्या ठिकाणी गरजेचे आहे.
स्त्री पण आहे आणि पुरुष पण आहे. सुरुवातीला काय केलं त्यांनी, त्यांच्या देहापासून सगळे पुरुष मंडळी निर्माण केली. पण मग हे पुढे चाललं पाहिजे ना, चाललं पाहिजे त्याच्याकरता ती स्त्रीची उत्पत्ती सुद्धा त्यांना करणं गरजेची झाली होती. म्हणून स्त्रीचे सुद्धा त्यांनी त्यांच्या दोन भाग त्यांच्या शरीराचे शक्ल झाले आणि त्याच्यापासून स्त्री आणि पुरुष हे दोघ जण त्या ठिकाणी निर्माण झाले आणि स्त्रीच्या गर्भापासून मग पुढे संतती वाढणार, हा एक उद्देश त्यांनी त्या ठिकाणी त्याला जोडले गेले. सुरुवातीला मनुची सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी निर्मिती झाली. शतरूपा ही योगिनी स्वरूपाची त्या ठिकाणी निर्माण झाली. प्रियव्रत आणि उत्तानपाद यांच्या कथा तुम्ही भागवतामध्ये ऐकलेल्याच. प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन पुत्र त्या ठिकाणी उत्पन्न झाले आणि त्यांच्यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद यांच्यापासून काय उत्पत्ती झाली, आकुती, देवहूती आणि प्रसूती ह्या प्रकारची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. म्हणून काय केलं, आकुतीशी विवाह केला. प्रजापती रुचीच्या बरोबर त्यांनी विवाह केला आणि देवहूतीने कर्दमा सोबत विवाह केला. या गोष्टी उत्तानपादाची छोटी त्या ठिकाणी उत्तानपादापासून जी उत्पत्ती झाली, प्रजापती दक्ष त्या ठिकाणून त्यांना अनेक प्रकारची उत्पत्ती त्या ठिकाणी झाली. रुचीपासून गर्भरवण यज्ञ आणि दक्षिणा या नामाचे स्त्री पुरुषाची जोड त्या ठिकाणी उत्पन्न झाली. त्यांना 12 मुलं झाली. अशी उत्पत्ती त्या ठिकाणी होत गेली आणि सृष्टी त्या ठिकाणी दक्षाच्या ज्या मुली त्या ठिकाणी होत्या त्यांचा सुद्धा विवाह त्या ठिकाणी झाला. त्यांनी दक्षापासून ज्या उत्पन्न झालेल्या होत्या त्यांचा विवाह सुद्धा त्यांनी केला. त्यांच्या मुलीचे नाव असं होते श्रद्धा, लक्ष्मी, धृती, पुष्टी, तुष्टी, मेधा, क्रिया, वृद्धी, लज्जा, वसु, शांती, सिद्धी आणि कीर्ती अशा प्रकारच्या ह्या स्त्रियांचं त्या ठिकाणी त्यांच्यापासून उत्पत्ती झाली. त्यांची ख्याती वाढत गेली आणि सृष्टीमध्ये इतक्या प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या की सगळ्या सृष्टीचा भार त्या ठिकाणी त्यांच्या संततीने त्या ठिकाणी तो भरत गेला आणि सृष्टी ही वाढतच गेली. ही सृष्टी वाढत गेल्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी नाना प्रकारचे ब्रह्मदेवाची जशी अपेक्षा होती तशी ही सृष्टी त्या ठिकाणी वाढत गेली. दक्षाला अनेक प्रकारच्या कन्या त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती झाली. त्याच्यातल्या 27 ज्या कन्या आहेत त्यांनी त्या काय केल्या, चंद्राला दिल्या. पण चंद्राला त्या ठिकाणी कोणाशी प्रेम होतं, एकाच रोहिणी बरोबरच त्याचं प्रेम असायचं आणि इतर त्या ज्या दुसऱ्या कन्या आहेत त्यांना तो काही पाहत नव्हता. त्या ठिकाणी अनेक श्रेष्ठ कन्या त्यांनी अनेक ऋषींना त्या ठिकाणी त्या कन्या अर्पण केल्या आणि अनेक प्रकारची संतती त्या ठिकाणी उत्पन्न झाली. ऋषींना त्यांनी कन्या त्या ठिकाणी केली आणि त्याच वेळेला सती नावाच्या मुलीची सुद्धा उत्पत्ती त्या ठिकाणी दक्ष राजापासून झाली. आपल्याला ती पुढे कथा येईल की त्या सतीने दक्ष यज्ञामध्ये उडी वगैरे मारली. अशा प्रकारे आपला देहत्याग त्या ठिकाणी केला आणि सतीचं स्वरूप म्हणजे सतीच्या स्वरूपात नंतर कालिका, चंडिका, भद्र, चामुंडा, विजया, जया, जयंती, भद्रकाली, दुर्गा, भगवती, कामाख्या, कामदा, अंबा, मृडाणी, सर्वमंगला असे अनेक प्रकारचे स्वरूप त्या ठिकाणी निर्माण झाले आणि ही सृष्टी सगळ्याकडे चराचरामध्ये ज्या वेळेला स्त्री पुरुष किंवा ही संतती त्या ठिकाणी निर्माण होत गेली आणि चराचर हे सगळं त्या ठिकाणी सृष्टीने भरून गेलं. इति श्री रुद्र संहितायां षोडशोऽध्याय गूढः. पसायदान घेऊ, या ठिकाणी थांबू आपण आज आणि उद्यापासून आपल्याला कुबेराची कथा आपल्याला येणार आहे. उद्या आपल्याला विवाह करायचा आहे.
शिवपार्वतीचा विवाह आपल्याला करायचा आहे. आता विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञे दोषावे दोषो निमज द्यावे पसाय दाने जे खळांची व्यंकटी साडो तया सत्कर्मी रतिवाळो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो तुझे वांछिल दूते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मादियाळे अनवरत भूमंडळी भेट दो भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे लोके भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजी वेद म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो जिने वरे ज्ञान देवो सुखिया झाला जिने वरे ज्ञान देवो सुखिया झाला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नमः पार्वती पते हर हर महादेव. हे आमचे परम मित्र आहे मनोज पोखारे म्हणून. ते असले म्हणजे चैतन्य असत. या आरतीला या. आरती.